विनंती असेल मॅन ऑफ चा पुरस्कार या ठिकाणी घेऊन जायचा आहे। संकेत स्पोर्ट्स आयोजित या ठिकाणी एक सुंदरसं टी शर्ट या ठिकाणी आपल्या साठी भेटीतून आलेला आहे। फलंदाजासाठी सुद्धा 500 रुपयाचा संघाच्या ऑनर कडून पुरस्कार आहे। तसेच हुसेन टाके या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल तुझ्यासाठी सुद्धा 500 रुपयाचा पुरस्कार आहे। मॅच कडे लक्ष आहे आपलं। दोन्ही संघाचे रिप्रेझेंटेटिव्ह आले का पाहूया। एक सेकंड। नांदगाव संघ आपला रिप्रेझेंटेटिव्ह या ठिकाणी आलेला आहे आणि नक्कीच रोहा रॉयल संघाचा सुद्धा आलेला आहे। मॅचची सुरुवात होतोय मित्रांनो। दुपारच्या झोन मध्ये दमदार आमदार भगवा आमदार चषक 2025 च्या या पहिल्या दिवसाच्या या फर्स्ट राऊंडच्या अंतिम मॅच कडे आपलं लक्ष आहे। शाकिब आणि फहाद मोठा फटका लेग झोन कडे आकिब तडकाने सज्ज आहे। एक धाव पूर्ण केली। धाव पहिल्या चेंडूवरती एक धाव। समीकरण या ठिकाणी नक्की चांगला असणार मॅच मध्ये आपण पाहतोय सकाळपेक्षा। चला मॅन ऑफ द मॅच कडे आपलं लक्ष आहे। नौशादजी रुगे यांच्या शुभ हस्ते रईस साठी मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार। 39 धावांची खेळी केली होती। अफलातून खेळी। टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो। कोणताही खेळाडू असो टाळ्या आपल्याकडून झाल्या पाहिजे कारण चांगलं एंटरटेन केलं रईसने। चांगली फलंदाजी करून दाखवली। धन्यवाद रईसजी। मित्रांनो रोहा रॉयल्स आणि वाघोबा 11 नांदगाव या ठिकाणी फहाद स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज होता हर्षद। आता हर्षदकर स्ट्राईक आहे। डावकर फलंदाज। पाहूया काय असेल। पहिला चेंडू हर्षद साठी लेगच्या दिशेने ठोकून काढतोय। नो डाऊट चेंडू जातोय। यशडीचं बॉल सीमा पार। हर्षदच्या बॅट मधून मित्रांनो या ठिकाणी षटकार पाहायला मिळालं। संजयजी या ठिकाणी सातामकर जुळलेले आहेत। मला या स्पर्धेतील सर्वांचं सहकार्य चांगल्या पद्धतीने ऑब्झर्वेशन खेळून करता या ठिकाणी चुकी झाली। हा चांगला चेंडू फिरवला या ठिकाणी। निसर्गाचा नियमचा पालन केला या ठिकाणी आणि 500 रन टाकला कुठे आणि स्लो रन टाकला आणि फलंदाज बीट झालं। हे सांगायची गरज नाही कारण शकीब हा खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतो। हे आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिलेलं आहे। पाहूया या चेंडूवरती आणि ट्रिपल या ठिकाणी क्लीन चिट करून टाकला। क्लीन बोर्ड या ठिकाणी फलंदाज बॅक टू पवेलियन डी। चांगली स्पर्धा या ठिकाणी पाहतो। या क्रिकेटने खूप काही दिलं मित्रांनो आपल्याला। क्रिकेटच्या माध्यमातून भारत मातेचा आपण जय घोष करतो मित्रांनो। हे दिलं क्रिकेटने आपल्याला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या
कर्वाची गाथा या ठिकाणी गातो हे दिलं मित्र आपण सर्व आपल्या सर्वांसाठी क्रिकेटने. नोकरी धंदा पेशा सांभाळून गावासाठी खेळतो हे दिलं आपल्याला क्रिकेटने मित्रांनो. गावापासून सुरुवात करून 7 समुद्रा पार जाऊन गावाचा नाव रोशन करतो हे सुद्धा क्रिकेटने दिलं. तर या ठिकाणी नक्कीच श्यामभाऊ नावकर या ठिकाणी आम्हाला दिसलेले आहेत. धन्यवाद सर जी तुम्ही इथे आलात. व्यासपीठावरून या ठिकाणी स्थान पण व्हायचं आहे. मॅचची मजा लुटण्यासाठी या ठिकाणी तुमची उपस्थिती अनिवार्य होती आणि धन्यवाद. जाऊया मॅच कडे. वन डाऊन फलंदाज दिवेश और चेंडू मोठा फटका या सिडीज कॉन्टेस्ट बँडच्या स्लॉट मध्ये आलेला आहे. पार्किंग लॉट मध्ये पाठवला. 6 धावांसाठी गणगणित ब्रँडेड षटकार. पहिलं षटक समाप्त. पहिलं षटक या ठिकाणी इन्फॉर्म गोलंदाज शकीब सिद्दीक याच्या गोलंदाजीवरती 17 धावा जमा केल्या. वाघोबा 11 नादगाव संघाने. आपण पाहतो या ठिकाणी दिवेच्या बॅट मधून या ठिकाणी षटकार पाहायला मिळालं. 5 स्ट्राईकला आहे. एक बाजूला मुरुड तालुका दुसऱ्या बाजूला रोहा तालुका. 2 तालुक्यामध्ये ही भिडत आहे आणि ती भिडत आहे कुठे तर भगवा आमदार चषक या चषकामध्ये. या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतोय फर्स्ट राऊंडचा या ठिकाणी लास्ट मॅच. 17 धावा स्कोरबोर्ड या ठिकाणी सजलेल्या आहेत. नेक्स्ट गोलंदाज सलमान सिद्दीक मॅन फ्रॉम रोहा एक आयकॉन खेळाडू. चेंडू आपल्या दिशेने खेळून काढतोय. नो डाऊट चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा मिळणार. उशीर करू नका फक्त विनंती असेल. धावसंख्या 4 ने वाढली. 21 धावसंख्या. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलं. सलमानच्या चेंडूवरती प्रहार फहादने या ठिकाणी केलेला आहे. हा चेंडू सुद्धा पंच इशारा देणार या ठिकाणी. सर्वांसाठी इशारा आहे मित्रांनो. स्क्वेअर चेंडू. एक धाव जास्त या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली संघाची 22 धावसंख्या. पुन्हा या ठिकाणी फहाद टू सलमान. और चेंडू मोठा फटका. नो डाऊट या ठिकाणी चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार. कारण फटका मात्र होता वजन आणि चेंडू धावा देऊन जाणार अर्धा. हा खेळाडू फहाद कलबसकर. नो डाऊट या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी ब्रँडेड फहाद कलबसकर षटकार. एकापेक्षा एक संघ या मैदानामध्ये आज उतरले. संजयजी एकापेक्षा एक चांगले खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळाले. आजच्या या ठिकाणी नक्की इतिहास घडलेला या मैदानाचं. या विकेटवरती स्ट्राईकला पाहायला मिळाले एकापेक्षा एक चांगले खेळाडू गुणवान खेळाडू. याचा पूर्ण श्रेय जातोय गणराजी कटोरे यांना. कारण चांगली स्पर्धा आपल्या वाटेला आणून सोडली. अप्रतिम अप्रतिम टाळ्यांचा गजर होऊ जाऊ द्या या फटक्यासाठी या ठिकाणी ब्रँडेड षटकार पाहायला मिळालं. आजच्या दिवसातील सुंदर षटकार पाहायला मिळाला या ठिकाणी.
हा सुद्धा चांगला षटकार. झेल होणार का? प्रयत्न चालू आहे. चांगला झेल पकडला क्षेत्ररक्षकाकडून पाहिलं आणि या ठिकाणी या झेलने 5 कलबसकरची खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. डीजे अलिबाग, मुरुड, रोहा विधानसभा संघातील नक्कीच आपले सर्वांचे लाडके आमदार महेंद्रजी दळवी यांचं या ठिकाणी नक्कीच गुणवान गाणारा हा संगीत आज आपल्या समोर सादर झालं. मित्रांनो, नेक्स्ट फलंदाज येतोय वाघोबा 11 नांदगाव या संघाचा शहबाज खतीब. एक चांगलं हार्डर फलंदाज, जसं आपल्या इंडियन संघातील हार्दिक पांड्याची भूमिका पूर्ण करताना चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय. कार्पेटच्या पद्धतीने या ठिकाणी खेळून काढलेला आणि मात्र चेंडू अडवता आला सकता, मात्र चेंडू अडवला गेला नाही असं म्हणायला हरकत नाही आहे. धावा मिळाल्या 4. मित्रांनो, आपण पाहतोय 2 षटक पूर्ण. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे वाघोबा 11 नांदगाव संघाची 44. 2 फलंदाज बाद, म्हणजे प्रति षटक या ठिकाणी विचार केलं तर 22 ची सरासरी असणारा स्कोर बोर्ड या ठिकाणी मला सांगत आहे. फलंदाज या ठिकाणी देवेश आणि शहबाज आणि न्यू गोलंदाज या ठिकाणी तन्वीर हुसैनी का असणार या ठिकाणी. पाहूया पहिला चेंडू. अप्रतिम अफलातून गोलंदाजी. नो डाऊट याची गोलंदाजी मी पाहिलेली आहे मित्रांनो. क्रिकेट विश्वातील हा एक नवीन गोलंदाज आहे ज्याने आपलं आयुष्य रोहा रॉयल्स मधून खेळण्याचं चॉईस केलं. रोहा रॉयल्स संघाने सुद्धा या खेळाडूला चान्स दिलं आणि याची गोलंदाजी तो आज सादर करतोय. एक चांगला गोलंदाज, फास्ट गोलंदाज. जेवढा अनुभव येईल तेवढी चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता असणार हा गोलंदाज तन्वीर. पाहूया पुढील चेंडू. हा सुद्धा चांगला चेंडू सेकंड स्लिप कडे जातोय. लुफोटो चेंडू या ठिकाणी देवेच्या बॅटच्या एजला लागतोय. चेंडू चांगल्या पद्धतीने गॅदर करून चांगला संत गतीचा सामना. 45. 2 चेंडू कळत या ठिकाणी फक्त 1 धाव खर्च केली. शहबाज या ठिकाणी स्ट्राईक करतोय. 45 धावा स्कोर बोर्ड वरती या ठिकाणी पाहायला मिळाले. तिसरी ओव्हर घेऊन गोलंदाज तन्वीर टू शहबाज. काय असणार? मोठा फटका. झेल होऊ शकते या ठिकाणी. तौसीफ नो डाऊट. तौसीफ कडून या ठिकाणी झेल कधी सुटला जात नाही आहे आणि या ठिकाणी शहबाजची सुद्धा खेळी संपुष्टात. चांगली गोलंदाजी मित्रांनो. रोहा रॉयल्स संघामध्ये मागच्या वर्षी पाहायला मिळालं, जो आता आपल्या सर्वांना सोडून गेलेला आहे तो अरबाज. हा सुद्धा गोलंदाज चांगला होता. मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये तो खेळला सुद्धा होता. आज त्याची नक्कीच आपण आठवण काढू शकतो, त्यासाठी श्रद्धांजली सुद्धा वाहू शकतो मित्रांनो. तन्वीर गोलंदाज, जो आता नवीन या ठिकाणी प्लॅटफॉर्म घेऊन संघामध्ये ज्याचं आगमन झालंय, चांगली गोलंदाजी करू शकतो हा सुद्धा गोलंदाज, ज्याने 3 चेंडू चांगले टाकलेत. 1 फलंदाज बाद केलेला आहे आणि 1 धाव खर्च केली, तोच तन्वीर हुसैनी. गोलंदाजी मार्केंडवरती गोलंदाजी करतोय. न्यू बॅटर या ठिकाणी पियुष
स्ट्राईक असेल पियुष, नॉन स्ट्राईकला या ठिकाणी देवेश. धावसंख्या आहे वाघोबा 11 नांदगाव संघाची. 3 फलंदाज बाद होताना 45 लॉस ऑफ 3 विकेट. पाहूया चला, उशीर करतो का मित्रांनो? हे जे काम करायचं ना ते बाहेर करून यायचं एक विनंती असेल, कारण आपण स्पर्धा आजच्या दिवसातील मोठी स्पर्धा, उशीर झालं तर आपलं या ठिकाणी नक्कीच नुकसान असणार आहे. जास्त उशीर होतोय. आयोजकांकडून एक विनंती, पंचांना सामना फास्ट घ्या. आपला इशारा नक्कीच खेळाडूंसाठी महत्वाचा असेल. पुन्हा जाऊया तन्वीरकडे. डावखुरा फलंदाज या ठिकाणी पियुष. 45 धावसंख्या असताना या ठिकाणी पियुषच्या बॅट कडून किती धावा. आणि या ठिकाणी चांगल्या या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे, त्या दिशेने चेंडू गेलेला आहे. 1 धाव तर या चेंडूवरती पूर्ण केली. सुफियान सिद्दीक एक कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो. आपल्या माइंडवरती कधीच प्रेशर न घेता महेंद्र सिंग धोनी सारख्या ठिकाणी विकेटच्या पाठीमागे होऊन या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवत असतो. रॉयल्ससाठी या ठिकाणी खेळत असतो. आणि आता नवीन खेळाडूंना घेऊन मैदानामध्ये अक्की माडकर सुद्धा दिसत आहेत. एक जबरदस्त हाडीचा फलंदाज देवेश टू तन्वीर. चांगला चेंडू आपलीकडे. अंकित झेल घेणार का? 1 धाव पूर्ण केली. 2 धावा पूर्ण केल्या आणि 3री धाव सुद्धा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळालं. 2 खेळाडूंमध्ये धावसंख्या 3 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली संघाची 49 धावा आहेत मित्रांनो. मजर गौरी या ठिकाणी नक्कीच आपल्याला आज दिसत नाही आहे. मजर गौरी हा सुद्धा इनफॉर्म खेळाडू रॉयल्स म्हणून बिलॉंग करतो. यंदाचा सीझन खूपच चांगल्या पद्धतीने चालू आहे त्याच्या बॅट मधून. हा चांगला चेंडू, सन्मानजनक या ठिकाणी गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. पंचांचा इशारा येतो, टाळ्यांचा गजर होतोय नक्कीच तन्वीर साठी. एक चांगली गोलंदाजी. एक युवा खेळाडूने क्रिकेट विश्वामध्ये रॉयल्स मधून या ठिकाणी आपल्यासाठी प्रेझेंटी लावली. तोच तन्वीर या ठिकाणी आपलं षटक पूर्ण करतोय. धावा फक्त 5 खर्च केल्या. स्थिती संजयजी ज्यावेळी एक गोलंदाज 22 खर्च करत होता तो म्हणजे शकीब. त्याच्यानंतर चांगला गोलंदाज अजूनही केला तो म्हणजे सलमान, त्याने सुद्धा 22 खर्च केल्या. आणि हा युवा खेळाडूने मात्र फक्त 5 धावा खर्च केल्या. तर क्रिकेटची भाषा मित्रांनो ही आहे, एक गोलंदाज 6 चेंडूवरती 6 सिक्स मारणार आणि एक फलंदाज 6 सिक्स मारणार आणि एक गोलंदाज 6 चेंडूवरती 6 चेंडू निर्धाव टाकणार. हेच तर क्रिकेट शिकवतं. अंतिम गोलंदाज रॉयल्स संघाचा अंतिम गोलंदाज सुफियान देवेश साठी. मोठा फटका आपल्या दिशेने खेळून काढतो. त्या ठिकाणी तन्वीर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तन्वीर कडून. मागच्या वेळी तन्वीर कडून एक चूक पाहायला मिळाली. यावेळी कुठेतरी चूक सुधरवली तन्वीरने. क्रिकेटमध्ये आपल्याला चुकीला माफी नाही आहे. खूप मोठे मोठे समालोचक आपल्या सुवर्ण पियुष साठी गोलंदाजी मार. फक्त उशीर होतो. चांगल्या पद्धतीने खेळतोय हा फलंदाज. स्ट्राईक घेण्यासाठी प्रयत्न केला, धाव सुद्धा पूर्ण केली. मला वाटते जवळजवळ म्हणजे 1 धाव मिळाली. डोळ्यातून इशारा, धाव पूर्ण केली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली देवेशने. स्लॉग ओव्हर आहे, हाणामारीचा षटक आहे. किती महत्वाचा षटक आहे, ज्या षटकामध्ये विकेटचा विचार करत नाही, फक्त षटकार चौकारांचा विचार करतो असा षटक. तो हा षटक मित्रांनो, हाणामारीचा षटक ज्याला ओळखला जातो, त्या षटकामध्ये किती धावा जमा करणार. हा सुद्धा कार्पेटच्या पद्धतीने खेळून काढतो. या ठिकाणी 1 धाव पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि पाहता पाहता चुकी बघा. 2 धावा पूर्ण. 4थी धाव सुद्धा घेणार का स्ट्राईक ठेवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न
चौथी धाव घेण्यासाठी खेळाडू बाद होतोय. चतुर चालाकी चतुराई मित्रांनो या ठिकाणी याला देवेश कडून पाहायला मिळाली. चौथं धाव घेण्यासाठी या ठिकाणी पियुषची खेळी संपुष्टात. डीजे तांबडी तांबडी तीनने वाढली. संजयजी धावसंख्या या ठिकाणी सांगायची आहे 54 धावसंख्या 54. स्ट्राईक सोडण्यासाठी ठेवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतोय. या चालू षटकातील आपण पाहायला गेलो तर चेंडू 3 शिल्लक आहेत. 54 धावसंख्या 80चा 84चा पाठलाग करताना 6 धावांसाठी संघ पराजय झाला. हा बॅटची एज लागली सेकंड पाहायला मिळालं तर विकेट किपरच्या ग्लोव्ह मध्ये चेंडू जातोय. हा चेंडू निघून गेला म्हणजे शिल्लक राहिलेत फक्त 2 चेंडू. धावसंख्या 56. कानमंत्र या ठिकाणी देवेशच्या बॅट मधून पहिलं चेंडू पाहिलं तर 6 आलं. नंतर उर्वरित चेंडू भरपूर या ठिकाणी नक्की डॉट गेलेला आहे. हे 2 चेंडू धावसंख्या स्कोर बोर्ड मध्ये उच्चांक घेऊ शकतो. चांगली फलंदाजी या 2 चेंडू प्रहार करायला लागेल. स्वतःची ऐकायला लागेल या ठिकाणी. देवेशच्या बॅट मधून पाहायला मिळेल का सिक्सर. हा फिरवलं कटवलं फसवलं. हा गोलंदाज मात्र या ठिकाणी महान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. या गोलंदाजाला रोहा रॉयल संघामध्ये स्लॉग ओव्हरचा स्पेशलिस्ट का म्हणतात. ज्यावेळी स्लॉग ओव्हर असते त्यावेळी स्वतः सुफियान सिद्दीक 6 चेंडू टाकण्यासाठी पुढे येतो. आपल्याला अनेक स्पर्धेमध्ये आपण हे समीकरण पाहिलेलं आहे. स्पेशल आहे तो. हा चेंडू चुकी आणि मी सांगितलं होतं क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही. या चेंडूवरती मिळणार 6 धावा. डीजे चला जाऊया माझ्या कॉल कडे. मी कॉल देतो मित्रांनो. आजच्या दिवसातील सेकंड फेरीचा सामना हसीव रेस या संघाचा संगनायक आणि काल भैरव नौका संघाचा संगनायक. या दोन्ही संघाचे संगनायक या ठिकाणी त्वरित यायचं आहे. ही इनिंग समाप्त झालेली आहे. सेकंड इनिंग चालू होण्याच्या अगोदरच या ठिकाणी प्रेझेंट व्हायचं आहे. टॉस बॉक्स कडे आपण जाऊन टॉस बॉक्स कडे जाऊन नक्की टॉस करूया. मान्यवर उपस्थित आहे. हशिवरे संघाचा संगनायक आणि काल भैरव नौकार संघाचा संगनायक. नाणेफेक करण्यासाठी त्वरित यायचं आहे. तर मित्रांनो 24 चेंडू 60 धावांची गरज. का असणार आहे सामना. का असणार आहे शेवट. किती सुंदर पद्धतीचा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. माझ्या जोडीला नक्कीच प्रदीपजी या ठिकाणी जुळलेले आहेत. मी विनंती करतोय प्रदीपजी हे 4 षटक आपल्या सुवाणीतून आमच्या समोर या ठिकाणी सादर करायचे आहेत. का असणार चेसिंग आणि का असणार प्लॅनिंग. कशी असणार डिफेन्स. जाऊया प्रदीपजी कडे. चला आपण आडवे करण्यासाठी यायचं आहे. हॅलो. तर या ठिकाणी नौकर संघाचा संगणक सुद्धा आलेला आहे आणि हशिवरे संघाचा सुद्धा संगणक. मान्यवर व्यक्ती श्यामजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या शुभ हस्ते कॉल कोणाचा असेल मित्रांनो. काल भरून नौकर संघाचा कॉल आहे. पाहूया का असणार हेड्स या टेल.
तर या ठिकाणी छापामागे जाऊन नक्कीच या ठिकाणी कालभैरव नौकार संघ विजय होतोय. तर मित्रांनो सेकंड राऊंड आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय नौकार संघाचा कॉल का असेल मित्रांनो. चॉईस प्रथम नौकार संघाने नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर मॅचला उशीर होतोय प्रदीपजी. धन्यवाद. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय तुषार ढवळेकर या गोलंदाजाला आपण पाहतोय. सलामी जुळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सलमान सिद्दीक त्याच्या साथीला सुफियान सिद्दीक. रोहाचा सुलतान स्ट्राईकला. पहिला चेंडू तुषारचा. खोलवर डबाचा चेंडू सलमान बोरा खेळून काढलाय. चेंडू डीप विकेटच्या बाहेर आलाय. वन बाउन्स. इरादे स्पष्ट केले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तुषारच्या पहिल्या चेंडू चांगला होता. टप्पा देखील चांगला होता. मात्र या ठिकाणी एक रक्षात्मक फटका लगावला गेला. चौकार आला. धावसंख्या पहिली धावपळखावरती 4 लगावली गेली. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसरा चेंडू बॅटची एश लागली. मात्र या ठिकाणी नशिबाचा चौकार. चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्राच्या बाहेर आलाय. चौकार चौकार चौकार. लगातार बॅक टू बॅक 2 चौकार आले. धावसंख्या पहिली धावपळखावरती पाहायला मिळतंय. 8 धावा धावपळखावरती. 61 धावांचा पाठलाग करत असताना तुषारवरती मात्र हल्ले व्हायला लागलेत. परंतु ते हल्ले आपण जर पाहिलं पॉवर प्लेचा पुरेपूर या ठिकाणी फायदा उठवता वेळी रोहाचा सुलतान सलमानला आपण पाहतोय. हा कोटाप्याचा चेंडू राहिलाय. बोट फिरवली गेली. खऱ्या अर्थाने सिली पॉईंट क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी थांबवलं चेंडूला सिंगल धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या जर पाहिली एकने पुढे सरकले. 9 धावा धावपळखावरती. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर सलमान सिद्दीक आपण पाहिलं स्ट्राईकला होता. स्ट्राईक रोटेट झाली. सुफियान सिद्दीक आलाय. त्याच्याकडे देखील मोठी क्षमता आहे. 20 फोडक फलंदाज म्हणून ज्याकडे पाहिलं जातं असा हा आक्रमक फलंदाज तुषार. फुटाकोळची ट्रॅकवर चांगलं या ठिकाणी कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न. मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी रोहितला आपण पाहिलं. चांगलं बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिली धावपळखावरती. तर मात्र तीन धावा मात्र पूर्ण केल्या. सॉरी एकच धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावसंख्या मात्र आपण पाहिली धावपळखावरती. तुषार पुन्हा गोळची ट्रॅकवर सज्ज झालाय. खोलवर टाकायचा चेंडू. हो काय या ठिकाणी फटका ससवला गेला. अगदी स्टँड अँड बिलीव्ह. चेंडू सीमा पार आलाय. षटकार पाठलाग करताना मात्र या ठिकाणी रोहाचा सुलतान ज्याच्या बॅट मधून मात्र धावा यायला लागल्यात. मात्र कमबॅक करणार का तुषार? हो पॅडल शिफ्टचा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. मात्र लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र पूर्ण गेली होती. धावसंख्या आपण पाहिली 1 ने पुढे सरसले. षटक क्रमांक त्या ठिकाणी पहिल्या षटकाची सांगता झाली. धावसंख्या पाहिली धावपळखावरती. तर मात्र 17 धावा धावपळखावरती. 61 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं 61 ज्या 17 धावा धावपळते पाहायला मिळतात. 84 धावांचा जो या ठिकाणी उच्चांक आपण पाहिला. तो धावांचा पाठलाग करत असताना आपण या ठिकाणी पाहिला 4 धावसंख्येने सामना पराभूत झाला. चला
नांदगाव संघ वाघोबा नांदगाव संघाला मी विनंती करतोय, जास्त आपण चर्चा करू नका, टीम मिटिंग घेऊ नका, आपणास विनंती करतोय. पुढील सामना आपण पाहणार आहोत अप्पा मयेकर पुरस्कृत हाशिवरे त्यांच्या विरोधामध्ये आपण जो संघ पाहणार आहोत काळभैरव नवखार या संघामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे. तर मात्र या ठिकाणी 17 धावा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ब्रावो देवेश आग्रावकरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. खऱ्या अर्थाने 2 दिवसापूर्वीची एक मॅच मित्रांनो कोण विसरेल, ज्या ठिकाणी 5 चेंडू मध्ये 9 धाव्यांची गरज होती, डिफेन्स करायच्या होत्या, धावा रोखायच्या होत्या, ज्या बलाढ्य संघाला थांबवलं. त्या ठिकाणी रायगडचा टायगर उस्मान पटेल, अक्षय पाटील मोहण्यासारखे मातब्बर खेळाडू होते, मात्र त्या संघाला थांबवलं, त्याच गोलंदाजाला पाचारण केलं गेलंय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना, लोक नावं ठेवतच राहणार, परंतु ठेवलेल्या नावाचं ब्रँड बनता आलं पाहिजे आणि त्या नावाचा ब्रँड नक्कीच पाहायला मिळतोय. देवेश आग्रावकर ब्रावो या नावाने खऱ्या अर्थाने ओळख असलेला मुरुडचा ब्रावो पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा राहिलाय. अगदी आपण पाहिलं भूतकाळात टाकलंय. फलंदाज झाला आणि खऱ्या अर्थाने फार कमी वेळामध्ये हा खेळाडूने आपल्या नावाची छाप पाडली. नांदगाव कोळीवाड्याला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, क्षेत्ररक्षक मात्र दूरवर राहिलाय. त्या ठिकाणी शैबू आहे, मात्र सिंगल कंप्लेंट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लेंट केल्या जाते. धावसंख्या पाहिली धावपळकावरती तर मात्र पाहायला मिळत आहेत 19 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. सध्या आपण पाहिलं गोलंदाजी असेल की फलंदाजी, अगदी क्षेत्ररक्षकांना आपल्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं या दिवेश आग्रावकर अर्थातच ब्रावो या खेळाडूने. खोलवर टप्प्याचा चेंडू, लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही धाव मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाही. चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न, फलंदाजी देखील चांगली राहिले, गोलंदाजी देखील चांगली करण्याचा प्रयत्न ब्रावोच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आज मात्र आपण पाहिलं तर मात्र व्यावसायिकाने वळण घेतलं या खेळाडूने, चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. शॉर्ट पीस मध्ये चेंडू होता, त्याच्यावरती आक्रमण केलंय, मात्र शाहीबाज करतो आहे, कोणतेही चुकी करत नाही. डीबीडे क्षेत्रामध्ये जे खेळ पकडलं ते फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होऊन माघारी परतलाय. धन्यवाद डीजे. इथे मात्र महत्वाचा गडी पास झालाय. सलमान सिद्दीक पास झाल्यानंतर आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय शाकिब सिद्दीक. आणखीन एक अष्टपैलू कामगिरी करणारा हा रोहा रॉयल संघाचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय आमचे मार्गदर्शक रमेश नवकर गुरुजी यांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन असं व्हायचं आहे. तसेच श्यामजी नवकर यांना देखील विनंती करतोय आपण देखील मुख्य व्यासपीठावर असं व्हायचं आहे. दिवेश पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी भूचकाला टाकलाय. लेग बिफोरचं अपील देखील करण्यात आलं, मात्र या ठिकाणी पंचाने पाहिलं, टप्पा पाहिला, टप्प्याची लेंथ पाहिल्यानंतर निर्णय मात्र या ठिकाणी आलाय की फलंदाज मात्र सुरक्षितरित्या आहे. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या पाहिली धावपळकावरती तर मात्र 19 धावा पाहायला मिळत आहेत. त्या 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र अगदी चांगले चेंडू पाहायला मिळते. षटक क्रमांक 2ऱ्या षटकाची देखील सांगता झाली. 2 षटकाचा खेळ संपला. या षटकाचा विचार केला ना तर ब्रावोच्या माध्यमातून आपण धावा पाहिल्या तर मात्र फक्त आणि फक्त 2 धावा फक्त खर्च केल्या गेल्या. एक निर्णायक षटक म्हणावं लागेल. एक क्रुशियल मुवमेंट मध्ये एक चांगलं षटक पाहायला मिळालं दिवेशच्या माध्यमातून. धावसंख्या पहिली धावपळकावर तर मात्र 19 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. प्रत्येक षटकामध्ये प्लीज फार आपणास विनंती करतोय, आमच्यापर्यंत सूचना येतात, जे आमच्यापर्यंत सूचना येतात ते आम्ही समालोचक आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय.
तरी वारंवार ह्या आपल्याला सूचित करण्याला आम्हाला देखील बरं वाटत नाही. 12 चेंडूचा खेळ संपला. 19 धावपळकावरती. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 42 धावेची गरज. शरण्य डवळेकर गोलंदाजीसाठी. शरण्य डवळेकर हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. शरण्यूच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिला चेंडू आपटे बॉम्ब टाकलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेअर डिलिव्हरी. ओके. 2 धावा मात्र मिळतील या चेंडूवरती. धावा पहिल्या धावपळकावरती. 21 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. शरण्य गोलंदाजी ट्रॅकवर. सुफियान सिद्दीक स्ट्राईकला आहे. विस्फोटक फलंदाज आहे. त्याच्याकडे क्षमता आहे सामना खेचून आणण्याची. हो, या ठिकाणी गती परिवर्तन राहिले. चेंडू आपण पहिला टप्पा पडल्यानंतर अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला होता खरा. मात्र या ठिकाणी चेंडूचा वेग देखील कमी राहिलेला पाहायला मिळाला. डॉट चेंडूची सांगता झाली. शरण्य मात्र या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या पाहिली तर मात्र 21. आता मात्र 10 चेंडू शिल्लक आहे. 10 मध्ये 40 धावांची गरज. 10 चेंडू 40 धावा जिंकण्यासाठी रोहा रॉयल्स या संघाला. खऱ्या अर्थाने सुफियान सिद्दीकीच्या नावावरती देखील जर आपण पाहिलं 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याचा पराक्रम आहे. त्या सोनाट सिद्ध कर्नाटकामध्ये ज्यांनी 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याचा पराक्रम केलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅकफुटला सरसून मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न शाहिबाज खतूच्या माध्यमातून. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. एकच धाव मिळणार. एकाच्या व्यतिरिक्त मात्र दुसरी धाव मिळणार नाही. धावसंख्या पहिली धावपळकावरती तर मात्र 22 धावा धावपळकावरती. 9 चेंडू 39 धावांची गरज आहे. सामना अजूनही जर पाहिला तर मात्र खेचून आणू शकतात. त्यांच्याकडे क्षमता आहे. शाकिबकडे देखील आणि सुफियानकडे. मात्र शरण्य या ठिकाणी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. दिव्येशने त्यापणे गोलंदाजी हाताळली. अकोट टेबलचा चेंडू आपण पाहिलं तर मात्र डॉट चेंडू येतोय. धावसंख्या धावपळकावरती पाहिली 22 वरती धावपळक थांबलंय. आता मात्र असं वाटतंय का की हा सामना हातामधून निसटला. एखाद्या समुद्रकिनारी बसल्यानंतर जे वाळू आपण हातामध्ये घेतो हातामधून सरकते तशी मात्र या ठिकाणी हा सामना सरकत चाललाय का असं देखील पाहायला मिळत आहे. ऑर द बिहान एसटीच्या पाठीमागे किरण आहे. कोणती चुकी करत नाही. फलंदाज मात्र या ठिकाणी झेलबाद होऊन माघारी परतलाय. डीजे कारण धावसंख्या जर पाहिली तर मात्र 22. येणारे चेंडू शिल्लक आहे 7 मध्ये धावा जमा करायच्या आहेत. 39 39 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. अमीन ऑन द स्ट्राईक. शंतनू शरण्य आहे. हो, काय या ठिकाणी चेंडूची हाताळणी करतोय जो आपल्यावरती विश्वास दाखवला. पहिला चेंडू खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर पाऊस अतिरिक्त उछाळ पाहायला मिळाला. मात्र बाकीचे चेंडू तर सक्त अगदी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हाताळताना आपण पाहिलं. षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी संपलं. 3ऱ्या षटकाची सांगता झाली. या 3ऱ्या षटकाचा विचार केला 1 विकेट प्राप्त केली
आणि 3 धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या गेल्या या वाघोबा नांदगाव संघाचा गोलंदाज शरण्य डवलेकर याच्या माध्यमातून. 6 चेंडू शिल्लक आहेत, 6 मध्ये धावा करायच्या आहेत. 39 धावांची गरज आहे. या खऱ्या अर्थाने वाघोबा संघानं प्रथमतः फलंदाजी करत असताना 60 धावांच्या ठिकाणी आव्हान ठेवलं होतं. मात्र स्पर्धेचा नियम आहे की धावा कंपल्सरी चेसिंग, म्हणजे 61 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत पाहिल्या येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये 39 धावांची गरज. हा सामना ही मॅच जिंकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सूर्यकांत भोबूला पाचारण केले. अधिकारी एक आपण पाहिलं काष्टपैलू खेळाडू सूर्यकांत भोबूच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. जर फास्ट घ्यायचा विनंती करतोय. वारंवार आम्हाला सूचना येतात आणि आम्हाला समालोचकांना बोलण्याचं या ठिकाणी बरं दिसत नाही, परंतु या ठिकाणी आयोजकांकडे वारंवार आमच्याकडे सूचना येत आहेत, तरी आपण या सूचनेचं पालन करायचं आहे मी विनंती करतोय. सूर्या हो या ठिकाणी पहा चेंडूचा अगदी वेगात टाकलेला चेंडू आपण पाहिलात, मात्र लेग स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त एकूण धावा पाहल्या तर मात्र 2ने पुढे सरकल्या. 2 धावा धावपळाकडे आपण पाहतोय लगावल्या जात आहेत. धावसंख्या 2ने पुढे सरकल्या असता जर पाहिलं तर मात्र 24 धावा धावपळखावरती पाहायला मिळत आहेत. राईट आर्म राऊंड लोअर फुलटॉस पद्धत चेंडू ठिकाणी मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, सीमा पार आलाय, चौकार. झालाय मोठा फटका आमीनच्या बॅट मधून आसमानी टोला लगवलाय, चेंडू अगदी सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. चार मध्ये 27 धावेची गरज. याच्यानंतर होणारी मॅच काळभैरव नौखार त्याच्या विरोधामध्ये आपण संघ पाहणार आहोत. आप्पा मयेकर यांनी पुरस्कृत केलेला संघ हा शिवरे, या संघादरम्यान आपण मॅच पाहणार आहोत. सूर्यकांत राईट आर्म राऊंड, आणखी एक मोठा फटका, स्टँड अँड डिलीव्ह, चेंडू सीमा पार आलाय, षटकार. तीन चेंडू 21 धावेंची गरज. आज मात्र या ठिकाणी फलंदाजांचा बोलबाला नक्कीच पाहायला मिळालाय. तर प्रत्येक गोलंदाजावरती या ठिकाणी हल्ला होताना आपण पाहिलाय. 3 चेंडू 21 धावेंची गरज. जर गोलंदाजाने एखादा खराब चेंडू टाकला तर नक्कीच या मॅच मध्ये वेगळी काही ती चुरस पाहायला देखील मिळू शकतोय. आणखीन एक मोठा फटका, बॅक टू बॅक तिसरा षटकार आलाय अमीनच्या बॅट मधून. दोन चेंडू 15 धावेंची गरज. अमीन मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. जेवढ्या धावा बनवता येईल तेवढ्या धावा बनवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अगदी कार्पेटला घासत पुसट चाटत चेंडू आपण पाहिला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षण आहे, प्रोडक्शन आहे. एक सिंगल मिळणार, सिंगलच्या व्यतिरिक्त धावा मिळणार नाही. धावसंख्या मात्र या ठिकाणी 1ने पुढे सरकले. धावा पाहिल्या 47. आता मात्र 1 चेंडू शिल्लक राहिला. एकामध्ये चेंडूमध्ये 14 धावेची गरज आहे. हो या ठिकाणी मात्र डॉट चेंडू निर्धाव चेंडूची सांगता झाली. सामना मात्र जिंकलाय खऱ्या अर्थाने वाघोबा नांदगाव या संघाने. विजयी पराजय दोन्ही संघाचा हार्दिक अभिनंदन.
विभागामध्ये खेळ करण्यासाठी